Hello student, today we are going to study new next chapter. Today we will start new and next chapter vector chapter number 5. आता हा वेक्टर चॅप्टर प्रिव्हियस इयरला 11 ला होता, बट तुम्हाला चालू वर्षी 11 ला चॅप्टर नाही आहे मॅथ्स मध्ये, बट फिजिक्स मध्ये आहे. त्यामुळे आपण जे आज काय घेणार आहे, काय घेणार आहोत, बेसिक कन्सेप्ट ऑफ वेक्टर्स. आता हा चॅप्टर मॅक्झिमम मार्काला, गेल्या वर्षी मॅक्झिमम मार्काला 12 कुठला चॅप्टर होता, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ह्या वर्षी कुठला चॅप्टर झाला, वेक्टर्स. का तर ह्याच्यामध्ये 3 डायमेन्शनल जॉमेट्री हा चॅप्टर एक मर्ज केलाय, म्हणजे एक चॅप्टर कमी करून तो तर ऍड केलाय. हा कमीत कमी ऑप्शनचे किती मार्काचा चॅप्टर आहे, 12 मार्काला, आणि सगळ्यात इझी चॅप्टर आहे. का त्याच्या बऱ्याचशा कन्सेप्ट तुम्हाला कुठे झाले, फिजिक्स मध्ये झाले, आणि ह्या वर्षी पण तुम्हाला फिजिक्स मध्ये वेक्टर चॅप्टर आहे आणि मॅथ्स मध्ये पण काय वेक्टर चॅप्टर. आपण वेक्टर चॅप्टर मध्ये फर्स्ट काय बघूया, क्वांटिटी. देर आर 2 टाइप्स ऑफ क्वांटिटी. बघा, फर्स्ट तुम्हाला माहिती असेल कुठल्या दोन क्वांटिटी आहेत, स्केलर स्केलर क्वांटिटी, आणि सेकंड कुठले, वेक्टर क्वांटिटी. तर स्केलर आणि वेक्टर मध्ये काय फरक, ज्याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड असतं, मोजमाप, फक्त आपण मोजतो, फक्त मोजण्यावर आपल्याला स्केलर समजते. एक्झाम्पल, लेंथ, मास, टाइम, डिस्टन्स, अशा भरपूर, व्होल्टेज, डेन्सिटी, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते कशाने मोजतात, फक्त स्केलर मध्ये. ज्याचा आपण मोजमाप करू शकतो त्याला काय म्हणायचे, स्केलर क्वांटिटी, बरोबर. आणि वेक्टर्स, ज्या क्वांटिटी डिस्क्राइब करायला कशाची गरज पडते, मॅग्निट्यूडची, अशा क्वांटिटीला काय म्हणायचंय, वेक्टर क्वांटिटी. एक्झाम्पल, डिस्प्लेसमेंट, फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड, तिथं डायरेक्शनची गरज पडते, तिथं डिस्प्लेसमेंट, फोर्स, वेलोसिटी, तिथं काय येते, स्पीड. थोडा फरक आहे, स्पीड वेलोसिटी तुम्हाला दोन्हीत काय फरक आहे, स्पीड वेलोसिटी. परत डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, लेंथ, डिस्प्लेसमेंट, काय फरक आहे, मास आहे, इथे काय फोर्स आहे. बट ह्या तीन बघा, किंवा आणखी भरपूर आहेत एक्झाम्पल याची, डिस्प्लेसमेंटची, मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड, एनी फील्ड, याच्यामध्ये आपण काय लिहितो, डायरेक्शन. तर वेक्टर म्हणजे काय, द क्वांटिटी which described by using magnitude and direction is called vector quantity. Displacement, force आणि velocity. A quantity which is described only magnitude, मोजमाप, is called scalar quantity. आता हे स्केलर आणि वेक्टर. आता थोडक्यात बघा, लेंथ म्हणजे काय, ए आणि बी मधलं डिस्टन्स मोजायला काय म्हणायचं, लेंथ किंवा डिस्टन्स. बट तुम्हाला ए पासून बी कडे जायचंय, पण बी कुठे माहित नाहीये, तुम्ही असं जाऊ शकता ना, मग हा बी कशी पोहोचला. बट तुम्ही सपोज करा तुम्हाला डायरेक्शन दिली, ए म्हणजे तुमचं होम आहे, घर आहे, आणि बी म्हणजे काय, स्टँड आहे, तर तुम्ही काय जाणार, ए ला डायरेक्ट ए टू बी, याला काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट. मी तुम्हाला स्टँड सांगितलं, इथं स्टँड मध्ये तुमची डायरेक्शन आहे, तुम्हाला कुठे जायचंय, स्टँड कडे, कुठून, होम पासून. हे झालं मग डिस्प्लेसमेंट. पण हे कुठं जातं, डिस्टन्स मध्ये. हा डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्सचा फरक आहे. तुम्हाला डिस्टन्स सांगितलं, तुम्ही जाऊ शकत नाहीये, बट तुम्हाला डायरेक्शन दिली, डिस्प्लेसमेंट, कुठं जायचंय, ए टू बी, हे झालं डिस्प्लेसमेंट. हा फरक राहतो इथं. तर सेम स्पीड, वेलोसिटी, फोर्स. फोर्स आपण आपल्या ज्या गोष्टी सक्सेस करायची त्याला आपण काय लावतो, आपल्याला दार उघडायचे, डोर उघडायचे, बरोबर, तिथं फोर्स लावतो ना. बंद करायचे, डायरेक्शन आहे, टूवर्ड्स, अपवर्ड्स, अशा काही फोर्स आहेत ना इथं, आपण त्याला काय देतो, डायरेक्शन देतो. म्हणून ह्याच्या काय वेक्टर क्वांटिटी आहे. जसं ह्या काय बेसिक क्वांटिटी आहे, याच्यावर काय एक्झाम्पल, बट जे लहान लहान एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. वेक्टर कसं दाखवतात बघा. आता वेक्टर इज डिनोटेड बाय, समजा ए पॉइंट आहे, ए आणि बी, मी ए बी फक्त जॉईन केले, तर हे काय झालं, सेगमेंट झालं, डिस्टन्स झालं. बट मी ह्याला एरो दिला, ए टू बी, तर हा झाला ए बी बार. वेक्टर इज डिनोटेड बाय ए बी बार, किंवा आल्सो डिनोटेड बाय ए बी वेक्टर. कसं रीड करायचं आहे, ए बी बार, ए बी वेक्टर, वेक्टर ए बी बार. कसं रीड करणार, वेक्टर ए बी बार. मग इथं ए काय झाला, ए झाला इनिशियल पॉइंट, आणि बी काय झाला, टर्मिनल पॉइंट. ए बी डायरेक्शन महत्वाची आहे, ए बी. बट मी असं राईट केलं, इथं बी लिहिलं, तर ए लिहिलं, इथं एरो दिला. कसं रीड करणार, बी टू ए,
बी ए बार. काय लिहितं बी ए बार. मग हा बी ए बार. बघा वेक्टर बी ए बार कसं रीड करायचं तुम्ही वेक्टर बी ए बार. आता कधी कधी तुम्हाला नावच नाहीये काय हा वेक्टर चाललाय फक्त तर तुम्ही याला काय देऊ स्मॉल ए बार स्मॉल बी बार. हा पॉइंट त्याला नाव नाहीये काय बी बार. त्या स्मॉल ए बार बी बार काय म्हणायचंय पोझिशन वेक्टर ऑफ ए पोझिशन वेक्टर ऑफ बी. आता पोझिशन वेक्टर म्हणजे काय बघा इथं आपण आणखी सगळे कन्सेप्ट क्लिअर करूया. हे तुम्हाला 11वीला झालेलं आहे मॅथ्स फिजिक्स मध्ये. हा ओ आहे समजा इथं ए पॉइंट आहे हा बी पॉइंट आहे तर ए बी ड्रॉ केलं ए बी लाईन काढली तर देन जॉईन ओ ए बार. हा ओ ए बार मध्येच का असतो ए बार. देन जॉईन ओ बी बार. हा ओ बी बार मध्येच काय बी बार. तसं सी बार म्हणजे ओ ए बार म्हणजे हा ए बार झाला बघा. हा ओ बी बार याला काय म्हणायचंय पोझिशन वेक्टर ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन पोझिशन वेक्टर ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ए बार. मग तुम्हाला ए बी बार फाइंड करायचा. ए बी बार कसा फाइंड करतात हा ओ बार म्हणजे ए बार हा आणि ओ बी बार म्हणजे काय बी बार. तर ए बी बार इक्वल टू काय मग पोझिशन वेक्टर ऑफ बी हा जो टर्मिनल पॉइंट आहे तो आधी लिहायचा बी बार आणि मायनस ए बार. तर बी बार म्हणजे काय पोझिशन वेक्टर ऑफ बी आणि मायनस ए बार म्हणजे काय पोझिशन वेक्टर ऑफ ए बार. बी बार मायनस ए बार. सिमिलरली पी क्यू बार. पी क्यू बार म्हणजे काय पोझिशन वेक्टर ऑफ पी क्यू क्यू बार. पोझिशन वेक्टर ऑफ पी म्हणजे स्मॉल पी बार. हे झाला क्यू बार मायनस पी बार. सी डी बार डी बार मायनस सी बार. हे बघा आपल्या कशामध्ये द्यायचे पोझिशन वेक्टर मध्ये. हे झालं क्वांटिटी हे झालं रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. आता मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं फाइंड करायचं तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर कसं फाइंड करायचं जर हा ए बी बार असेल तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इज नथिंग बट लेंथ. काय त्याची लेंथ म्हणजेच काय मॅग्निट्यूड. द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए बी बार इज डिनोटेड बाय modulus of AB bar. कसं रीड करायचं मॅग्निट्यूड ऑफ AB bar and it is given by magnitude of AB bar equal to length of AB. length of AB. AB ची जी लांबी असणार आहे ती लेंथ ऑफ AB म्हणजेच काय त्याचं मॅग्निट्यूड. लेंथ आणि मॅग्निट्यूड काय असते एकच किंवा डिस्टन्स ऑफ AB. बट लेंथ ऑफ AB काय असते ऑलवेज पॉझिटिव्ह मॅग्निट्यूड ऑलवेज काय असते पॉझिटिव्ह. हे झालं जर दोन पॉईंट दिले असेल तर. जर सिंगल पॉईंट दिला असेल तर magnitude of A bar, magnitude of B bar, magnitude of C bar वेक्टर A bar, B bar, C bar. आपण असं पण याचं काय करू शकतो मॅग्निट्यूड फाइंड करू शकतो. या तीन क्वांटिटी आहेत तीन टर्म आहेत क्वांटिटी रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. याच्यामध्ये काय डाऊट नाही आहे. या तिन्ही डेफिनेशन तुम्ही बुक्स मध्ये राईट करायचे. पेज नंबर 133 आहे तसं राईट करायचे. तीन डेफिनेशन आहेत. क्वांटिटीच्या दोन डेफिनेशन आहेत स्केलर क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. आपण ह्याच्यानंतर काय लिहितोय टाइप्स ऑफ वेक्टर्स. ह्या तीन डेफिनेशन तुम्ही बुक्स मधल्या फर्स्ट पेजवरच्या राईट करायचे. नेक्स्ट आपण काय घेतोय टाइप्स ऑफ वेक्टर्स झिरो वेक्टर्स युनिट वेक्टर अँड कोइन्सिडेंट अँड कोटर्मिनल वेक्टर्स. आता ह्या टर्म माहित पाहिजे. झिरो वेक्टर सिंपल आहे. ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड काय असते झिरो वेक्टर त्याला काय म्हणायचंय झिरो वेक्टर. नावच आहे झिरो. द वेक्टर्स व्हिच इज मॅग्निट्यूड इज झिरो. दॅट मीन्स काय बघा हा एकच पॉइंट ए एवढं एच आहे याच्या पुढे नाही आहे काही लेंथच नाही आहे त्याला. मग याचं दुसरा अंतर पण काय ए ए म्हणजे याचं काय डिस्टन्स बघा ए ए बार. ए पाशी अंतर आहे ए ए बार इक्वल टू काय असणार आहे झिरो. मॅग्निट्यूड ऑफ ए बार काय असणार आहे झिरो. द वेक्टर व्हिच इज मॅग्निट्यूड इज झिरो इज कॉल्ड झिरो वेक्टर. समजते ए ए बार. युनिट वेक्टर ज्या वेक्टरची क्वांटिटी काय असते 1 युनिट त्याला काय म्हणायचं युनिट वेक्टर किंवा युनिटी वेक्टर. ला काय म्हणायचं युनिटी वेक्टर म्हणजे ज्या वेक्टरचं युनिट 1च असते 1 वेक्टर त्याला काय म्हणायचं युनिट वेक्टर. बट इट इज डिनोटेड बाय ए कॅप अलॉंग द ए बार. जर हा ए बार वेक्टर असेल तर युनिट वेक्टर अलॉंग द ए बार इज डिनोटेड बाय ए कॅप बी कॅप सी कॅप. हे काय युनिट वेक्टरचं नोटेशन आहे आणि इट इज गिवन बाय ए वेक्टर इक्वल टू ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार. हा फॉर्म्युला आहे कशाचा युनिट वेक्टरचा ए कॅप इक्वल टू. आता कोइनिशियल अँड कोटर्मिनल वेक्टर झिरो नावातच आहे युनिट वेक्टर पण नावातच. जसं कोइनिशियल सुरुवात एकाच पॉइंट पासून झाली पाहिजे त्याला काय म्हणायचं कोइनिशियल. समजा हा पॉइंट आहे हा ए बार हा बी बार दोन्हीचा कॉमन पॉइंट एकच आहे आणि ह्याला काय म्हणायचं आहे ह्या वेक्टरला काय म्हणायचं कोइनिशियल पॉइंट. त्याची इनिशियल पॉइंट काय एकच आहे. कोटर्मिनल पॉइंट ज्याचा
टर्मिनल शेवटचा पॉईंट काय आहे, एकच आहे कॉमन टर्मिनल पॉईंट, त्याला काय म्हणायचं आहे, को टर्मिनल पॉईंट. बघा याच्यामध्ये इथं पॉईंट आहे आणि हे कुठं होतात या ठिकाणी एकत्र येतो सी बार बी बार. याचा को टर्मिनल पॉईंट कुठला आहे, हा पॉईंट आहे, त्याला काय म्हणायचं आहे, को टर्मिनल पॉईंट. हे एकत्र येतात म्हणून को टर्मिनल वेक्टर. हे एकाच पॉईंट पासून वेगळे होतात पण एकाच पॉईंट म्हणून त्याला काय म्हणायचं आहे, कोइनिशियल. हे झालं कोइनिशियल आणि को टर्मिनल पॉईंट. समजते का बघा, हे एकत्र आहे ना दोन्ही एका ठिकाणी, म्हणून याला काय म्हणायचं आहे, को टर्मिनल वेक्टर्स. आपण आणखी याचे नेक्स्ट टाइप बघूया. बघा नेक्स्ट टाइप काय, इक्वल वेक्टर्स. नावामध्ये the vector which is direction and magnitude are same, then given two vectors is called equal vector. Is it denoted by, जर a बार b बार दोन वेक्टर इक्वल असतील तर इट डिनोटेड बाय a बार b बार. if कधी, if a बार b बार equal, then magnitude of a बार equal to magnitude of b बार and direction are same. तर डायरेक्शन काय पाहिजे, सेम पाहिजे. बघा याच्यामध्ये म्हणजे काय, a बार हा बी बार, याची लांबी पण 5 आहे युनिट, याची लांबी पण 5 युनिट आहे आणि डायरेक्शन सेम आहे. असं जर सेम असेल तर हे दोन वेक्टर काय असतात, इक्वल वेक्टर्स म्हणायचे याला. इक्वल वेक्टर समजलं. इक्वल वेक्टर नंतर काय, निगेटिव्ह वेक्टर. समजा हा पी क्यू वेक्टर, हा पी क्यू वेक्टर आहे. आपण याचं मॅग्निट्यूड काय घेऊ, मॅग्निट्यूड ऑफ पी क्यू वेक्टर इक्वल टू काय आलं, ए बार. आणि ह्याची डायरेक्शन बघा, मी काय घेतो इथं पी क्यू. हा जर मी क्यू पी रीड केला, क्यू पी बट डायरेक्शन अशी क्यू पी, तर पी क्यू म्हणून काय, ए बार. क्यू पी चं तेवढंच मॅग्निट्यूड आहे बट डायरेक्शन काय, अपोजिट. आपल्याला काय निगेटिव्ह वेक्टर म्हणायचं. मग मॅग्निट्यूड ऑफ क्यू पी बार काय येईल, डायरेक्शन असेल तर आपण कसं रीड करतो, क्यू पी, त्याचं काय येईल, मायनस ए. मायनस ए म्हणजे काय, क्यू पी बार इक्वल टू ए बार म्हणजे काय, मायनस पी क्यू बार. हे नाही तर मायनस पी क्यू बार. म्हणजे डायरेक्शन जर अपोजिट असेल तर त्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह वेक्टर पी क्यू बार क्यू पी बार. मॅग्निट्यूड तेच आहे ए बार, डायरेक्शन अपोजिट झाल्यामुळे काय आलंय, मायनस. याला काय म्हणायचंय, निगेटिव्ह वेक्टर. हे जर आपले 5 टाइप्स, आणखी 2 टाइप्स आहेत. आपण नेक्स्ट स्टेपला 2 टाइप्स आणि नेक्स्ट स्टेपचा आपण कंटिन्यू करूया. तोपर्यंत तुम्ही ह्या 5 डेफिनेशन आणि पहिल्या 3 पेज नंबर 134 बुक्स मध्ये वेक्टर चॅप्टर मध्ये ह्या डेफिनेशन पण आहे राईट करायचंय. का आपण इथे राईट का पण देत नाही, कारण बेसिक आहे. ह्या अकरावीला तुम्हाला फिजिक्स मध्ये झालंय, हे रिपीट आहे पण बट हे माहित पाहिजे. ह्यात आपल्याला काय काय यूज करायचं बघा, तुम्हाला झिरो वेक्टर यूज करायचंय, बी वेक्टर एक यूज करायचंय, निगेटिव्ह वेक्टर एक यूज करायचंय. सगळ्याची गरज नाही आपल्याला, बरोबर. झिरो वेक्टर, युनिट वेक्टर हे फक्त या टर्म माहित पाहिजे. आणखी 2 टाइप राहिले, ते नेक्स्ट लेक्चरला आपण काय करू, कंटिन्यू करू. तोपर्यंत तुम्ही हे राईट करून घ्यायचे बुक्स मधलं, बरोबर. काय डाऊट असेल तर मला मेसेज करू शकता. थांबूया आपण इथं.